हे पहा आता आपण हा इथे मागच्या बाजूचा जो पार्ट आहे आपला बॅक साईडचा पार्ट तो मी इथे तयार करून घेतलेला आहे. याच्यामध्ये आपण सुरुवातीला 74 टाके टाकून घेतलेले आहे आणि 74 टाके टाकल्यानंतर आपण एक टाका सरळ एक टाका उलटची ही बॉर्डर विणून घेतलेली आहे. तशी पहिल्या समोरचे जे 2 पार्ट होते त्याच्यासाठी आपण बॉर्डर विणून घेतली 15 सुयांची. तशीच याची पण बॅक साईडने 74 टाके टाकून घेतल्यावर एक टाका सरळ एक टाका उलटच्या 15 सुया करून घेतलेल्या आहे आणि वरती एक सुई सरळ एक सुई उलट असं आपण हे विणून घेतलेलं आहे. आता हा पार्ट आपण 9 इंचापर्यंत करून घेतलेला आहे पार्ट असा 9 इंचापर्यंत अंदाजे करून घ्यायचा आणि एक सुई सरळ एक सुई उलट असं आपण हे वरती विणून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर आपण याचा जे बॅक साईडचे टाके घटवायचे आर्म होलचे ते घटवायचे. आता तसे पुढच्या भागात घटवले आपण 4 2 1 करून. तसेच आता हा मागचा पार्ट आहे त्याचे पण टाके आपण घटवून घ्यायचे. तर सुरुवातीला 4 टाके घटवून घ्यायचे. ज्या पद्धतीने पुढचे दाखवले त्याच पद्धतीने मागचे पण टाके आपण इथे घटवून घेऊ. 1 2 3 आणि 4. आता ह्या सरळ सुईला आपण 4 टाके घटवले असे 4 टाके घटवले. आता पुढची सुई आपण ही इकडे सरळ विणून घ्यायची आणि आता ही पूर्ण सुई इकडे आपण सरळ विणत घ्यायची इथपर्यंत आणि उलट्या बाजूने आल्यानंतर आपण इकडून उलट्या सुईला जाताना 4 टाके घटवायचे. आता ही सुई इकडे मी सरळ विणून घेते. आता आपलं हे इथे सरळ सुई इकडे विणून घेतलेली आहे आणि उलट्या बाजूने आल्यावर आपल्याला परत इथे 4 टाके घटवायचे. आता हे उलट बाजूने आलो आपण. उलट बाजूने करताना टाके उलट विणायचे असे आणि उलट विणूनच आपण बंद करत घ्यायचे. असे ते आपण उलट्या बाजूने पण 4 टाके बंद करून घेऊ. बॅक साईडचा पार्ट आहे आपला हा. आणि मग चौथा असे 4 टाके आपण घटवून घेतले इथे आणि त्याच्यानंतर आपण ही सुई इकडे उलट विणत जायची. परत सरळ सुईला आल्यानंतर एक टाका घटवायचा आणि परत उलट्या सुईला आल्यावर आणखी एक टाका घटवायचा. हे सरळ बाजूने एक आणि उलट्या बाजूने एक असे आता आपण टाके घटवून घेऊ इकडे. आता आपण परत सरळ बाजूने आलो आणि आता इकडून पण आपण सरळ बाजूने एक टाका घटवून घ्यायचा. आधी 4 घटवले आपण हे आता एक घटवायचा. असे 2 विणून घेतले आणि इथून काढून घ्यायचे. आता हे आपले टाके घटवून झाले बॅक साईडचे. आता ही सुई सरळ विणायची आणि उलट्या सुईला परत उलट्या बाजूने एक टाका घटवून घ्यायचा. आता ही आपली एक सुई इकडे विणून झालेली आहे. आता एक टाका राहिला उलट्या साईडचा घटवायचा. तो पण आपण इकडे घटवून घेऊ. हे उलट्या बाजूने आलो आपण बॅक साईडने टाके उलट विणायचे आणि उलटच बंद करायचे. यस आता हा एक टाका आपण इथे बंद करून घेतला
आधी 4 बंद केले आणि आता 1 बंद केलं. आता ही सुई पूर्ण इकडे उलट विणून घ्यायची. आता ही एक सुई काढून घेऊ आणि मग त्याच्यानंतर वरचा पार्ट कसा विणायचा ते बघू. आता आपले हे बॅक साईडचे जे टाके आपण गोंड्याचे टाके बॅक साईडच्या पार्टचे ते घटवून झालेले आपले. आता दोन्ही साईडने आपण 4 आणि 1 अशा पद्धतीने आपण टाके घटवून घेतलेले उलट्या पार्टचे म्हणजे बॅक साईडच्या पार्टचे. त्याच्यानंतर आपल्याला वरती फक्त सरळ म्हणजे प्लेन विणायचंय. हे सरळ बाजूने सरळ सुई विणायची आणि उलट्या बाजूने उलटी सुई विणायची. हे जसं विणलेलं आहे त्याच पद्धतीने वरती आपण आता इथे एक 4-4.5 इंचापर्यंत आपण वरती एक सुई सरळ एक सुई उलट असं विणणार आहे. सरळ बाजूने सरळ सुई विणायची आणि उलट बाजूने उलट सुई विणायची. असं आपण आता हे टाके घटवून झाल्यानंतर आपण 4.5 इंचापर्यंत आपण हे वरती विणून घेऊया. आता हे सरळ बाजूने सरळ विणायचं आणि उलट बाजूने उलट विणायचं. आता तेवढं आपण कंप्लीट करून घेऊ 4.5 इंचापर्यंत आणि मग पुढे बघू. आता आपला हा इथे बॅक साईडचा पार्ट आपण वरती 4 इंचापर्यंत विणून घेतलेला आहे. 4-4.5 इंचापर्यंत आपण याला वरती विणून घेतलेलं आहे. आपण 4-4-2 असं करून टाके घटवलेले होते. त्यानंतर आपण हा इथे पार्ट वरती विणून घेतलेला आहे. सरळ बाजूने सरळ उलट्या बाजूने उलट आणि वरती फक्त आपण इथे 5 सुया विणून घेतलेल्या आहे. तर इथे 4 इंचापर्यंत आल्यानंतर आपण इकडून 20 टाके सोडलेले आहे. 20 टाके घेतले. 20 टाके घेतल्यावर परत उलट्या सुईला आपण 2 टाके बंद केले. परत उलट सुई विणली आणि परत सरळ बाजूने आल्यानंतर परत 2 टाके घटवले. असं करून आपण इथे आता 15 टाके ठेवलेले. आपले शोल्डरचे जेवढे टाके आहे तेवढे टाके आपण इथे ठेवलेले. सुरुवातीला 20 टाके घ्यायचे म्हणजे 20 टाके विणायच्या अगोदर 20 टाके विणल्यानंतर उलट सुईला आल्यावर उलट बाजूने 2 टाके घटवायचे. हे पण असं या पद्धतीने म्हणजे जे आपलं बॅक साईडने शोल्डर आहे ते तयार होते. इथे आपण 4 इंचापर्यंत सरळ बाजूने सरळ उलट बाजूने उलट असं विणून घेतलं. त्याच्यानंतर आपण 20 टाके विणले फक्त सुईमध्ये. परत वापस उलट फिरलो आणि नंतर 2-2 असं करत इथे टाके बंद करून घेतले आणि 15 टाके ठेवलेले इथे शोल्डरचे. आता याला आपल्याला आपलं जे फ्रंट पार्ट आहे तो एक पार्ट इथे जोडायचा आहे. तर आपल्या याला पुढचा पार्ट आहे जोडून घ्यायचा. आता आपण हे जे समोरचे 2 पार्ट केलेले होते आता हा बॅक साईडचा पार्ट आपण सरळ ठेवलेला आहे आणि हे जे पुढच्या साईडचे पार्ट केलेले होते बटन पट्टी आणि काचपट्टीचे त्याच्यातला आहे आपण बटन पट्टीचा जो पार्ट आहे तो इथे जोडतोय. इथे असं हे दोन्ही टाके आपल्याला एक सोबत जोडत घ्यायचे म्हणजे बंद करत घ्यायचे. हा काचपट्टीचा पार्ट इकडे डाव्या साईडचा आणि हा उजव्या साईडचा. आपल्याला हे इथे बंद करत घ्यायचे दोन्ही टाके. आता आपण इथे हे फ्रंट पार्ट आणि बॅक साईडचा पार्ट पाठीमागचा पार्ट आणि पुढचा पार्ट हे दोन्ही पार्ट आपण जोडणार आहे म्हणजे आपण त्याचे टाके इथे बंद करत घेणार आहे. आता हे हा एक टाका घ्यायचा आणि हा एक टाका घ्यायचा. करून घ्यायचं आणि हे 2 टाके त्याच्यातून काढून घ्यायचे असं या पद्धतीने. परत हा एक टाका घ्यायचा इकडचा हे उलट टाके असल्यामुळे याला ढिलं करून घ्यायचं असं. हा एक टाका आणि हा एक टाका बॅक साईडच्या पार्ट्स परत ते विणायचे आणि हा एक आणि हा एक आणि हे 2 टाके इथे सोडून द्यायचे आणि आता हे जे 2 टाके आलेले याच्यामध्ये याचा 2चा एक करायचा.
आता या दोनाचा एक करायचा इथे. परत पुढचे 2 टाके घ्यायचे. हे 2 विणले. हे 2 दोन्ही सुईमधून काढून घ्यायचे. हे असं काढले आणि मग ह्या दोनाचा एक करायचा. हे असं. अशा पद्धतीने आपण हे शोल्डरचे टाके जे आहे, पुढचं शोल्डर आणि मागच्या पार्टचं शोल्डर, आपण हे दोन्ही टाके इथे एक सोबत बंद करत घेतो. हा एक विंडो, हा दुसरा विंडो, आणि हे दोन्ही विंडोचे टाके सोडून द्यायचे असे या पद्धतीने. आणि परत इकडे दुसऱ्या साईडच्या सुईने त्या टाक्याला बंद करून घ्यायचं. म्हणजे जे आपले शोल्डर इथे बंद पण होत जातं आणि दोन्ही टाके व्यवस्थित येतात, मागे पुढे होत नाही. या पद्धतीने आपण आता हे सगळे टाके इथे बंद करून घेऊ आणि मग पुढे दुसरा शोल्डर कसं विणायचं ते बघू. तर हे आपले इथे टाके सगळे आपण इथे बंद करून घेतलेले. दोन्ही सुयांमध्ये घेऊन आपण टाके बंद करून घेतलेले असे या पद्धतीने. त्याच्यानंतर आपण इथे दुसरं शोल्डर कसं करायचं ते बघणार आहे. बॉल याच्यातून काढून आपण इथे कट करून घेतो बरोबर. तर हे टाके आपले इथे बंद करून झाले. एकदम छान असे व्यवस्थित टाके बंद होतात या पद्धतीने जर टाके बंद केले तर. आणि आपल्या इथे समोरचा जो पार्ट आहे उजव्या साईडचा, तो पार्ट आपण इथे शिवून घेतलेला आहे असं या पद्धतीने. एक साईडचा पार्ट आपल्या इथे शोल्डर जोडून झालेलं आहे. एकदम छान व्यवस्थित जोडलं जातं, हे मागे पुढे होत नाही. व्यवस्थित आपण आता हे शोल्डर इथे जोडून घेतलेलं आहे या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर आपण इथे दुसऱ्या पार्टचं पण आपण त्याच पद्धतीने जोडून घेणार आहे. आता आपण जसं हे शोल्डर शिवून घेतलं त्याच पद्धतीने इकडे पण आपल्याला शोल्डर विणायचं आहे. तर त्याच्यासाठी आपण आता सुरुवातीला हे जे मध्ये टाके आपले हे टाके बंद करत जाणार आहे. इकडे 20 टाके सोडून द्यायचे आणि जेवढे पण इकडे टाके मधले टाके आपण इकडे बंद करणार आहे. आता इथे ज्या पद्धतीने आपण टाके बंद करतो त्याच पद्धतीने ते टाके बंद करायचे. ते मागचा गळा आहे आपला, तो गळा बंद करतोय आपण इथे आता. हे 2 टाके विणायचे असे आणि हे बंद करत चालायचं पुढे. फक्त शेवटी जे 20 टाके आहे ते सोडून द्यायचे आपल्याला. तिथे आपल्याला दुसऱ्या साईडचे शोल्डर इथे विणायचे. तर आता हे मागच्या गळ्याचे टाके आपण बंद करत घेऊ. हे टाके मी इथे बंद करून घेते. फक्त जे शेवट 20 टाके उरतील ते सोडून द्यायचे इकडने. 20 टाके सोडून द्यायचे आणि मधले हे सगळे टाके आपण बंद करून घेऊया. आता इथे आपण हे मध्ये मागचे गळ्याचे टाके बंद करून घेतले सगळे आणि इकडे आपण 20 टाके राहू दिलेले. हा एक. आता आपण हे इथे हे आपण इकडे टाके बंद केल्यानंतर एक सुई सरळ आणि एक सुई उलट असं आपण विणून घेऊ. आता ही एक सरळ बाजूने एक सरळ सुई
आणि एक उलट्या बाजूने उलट सुई. आणि मग त्याच्यानंतर आपल्याला इथे टाके बंद करायचे आहे. जसे आपण सुरुवातीला या उजव्या साईडच्या शोल्डरचे टाके आपण बंद केलेले होते, ते दाखवलं नव्हतं गेलं त्याच्यामध्ये. तर आधी इथे आपण दुसऱ्या शोल्डरचे टाके कसे बंद करायचे ते दाखवू. आता ही एक सरळ आणि एक उलट सुई आपण विणून घेऊ. ही सरळ आणि एक उलट, आणि मग परत सरळ बाजूने आल्यानंतर इथे आपल्याला टाके गटवायचे. आता आपण 2 सुया इथे विणून घेतल्या. शोल्डरच्या हे बॅक साईडच्या गळ्याचे टाके बंद केल्यानंतर आपण इकडे एक सुई सरळ आणि उलट्या बाजूने एक सुई उलट असं विणून परत सरळ बाजूने आलेलो. आता इथे आपल्याला 2 टाके बंद करायचे. जसे इकडे शोल्डरला आपण उलट्या बाजूने टाके बंद केलेले, तसेच आपण हे इथे सरळ बाजूने टाके बंद करतोय. हे इथे 2 टाके बंद करून घ्यायचे. इथे 20 टाके ठेवलेले आपण इकडे. तर आता इथे आपल्याला 2 2 1 असं करून आपण आता हे टाके बंद करून घेणार. आता या सुईला आपण 2 टाके गटवले. परत हे पुढचे उरलेले टाके विणून घ्यायचे. 15 टाके येईपर्यंत आपण आता हे शोल्डर इथे गटवून घेणार आहे. आता 2 गटवले. परत ही सरळ सुई आणि उलट सुई विणायची. परत सरळ बाजूने आल्यानंतर 2 टाके गटवायचे आणि त्याच्यानंतर परत सरळ सुई उलट सुई आणि 1 टाका गटवायचा. म्हणजे आपल्याला 5 टाके गटवायचे असे. 20 टाके होते आपले शोल्डरचे ठेवलेले. ते 20चे 15 करायचे आपल्याला. म्हणून आपण 5 टाके गटवून घेणार आहे. 2 2 1 असं करून. ही सरळ आणि एक उलट सुई विणायची. हे 2 टाके गटवले इथे. परत ही सरळ विणली आपण. आता परत एक उलट सुई विणू. परत सरळ बाजूने आल्यानंतर आपण इथे 2 टाके. परत त्याच्यानंतर एक सरळ सुई, एक उलट सुई आणि 1 टाका, आणि मग 15 टाके उरतील याच्यामध्ये. ते 15 टाके येईपर्यंत आपण आता हे गटवून घेऊ इकडे. हे पहा, आता आपण इथे हे टाके बंद करून घेतलेले. 2 2 आणि 1 असं करून आपण हे इथे टाके आता मागच्या गळा बंद केल्यानंतर हे टाके बंद करून घेतलेले, आणि वरती इथे 15 टाके उरलेले आपले. हे 15 टाके आपण जसं अगोदर शोल्डर जोडून घेतलं हे उजव्या साईडचं, त्याच पद्धतीने आपण आता हे डाव्या साईडचं जे शोल्डर आहे ते पण बंद करत घेणार आहे. तर आपला इकडे 15 टाके शोल्डरचे विणून झालेले. त्याच्यानंतर आपण जो फ्रंट पार्ट आहे दुसरा आपला काचपट्टीचा पार्ट, तो आपण इथे जोडून घेणार आहे. आता हा उलट्या साईडचा पार्ट आपण सरळ ठेवलेला आहे आणि हा उलट ठेवायचा. जसं अगोदर आपण टाके बंद केले आणि जसं अगोदर आपण टाके बंद केले होते त्याच पद्धतीने हे टाके पण आपण दोन्ही सुयांचे एकत्र घेऊन बंद करून घेणार आहे. जसं आपण अगोदर टाके बंद केले त्याच पद्धतीने हे पण टाके आपण बंद करून घेऊ. अशी या पद्धतीने आपण आता हे सगळे टाके इथे बंद करून शोल्डरचे सगळे टाके आपले 15 टाके दोन्ही साईडचे बंद करून घेऊ. आपले शोल्डर इकडे बंद करून झालेलं आहे आणि याच्यानंतर आपण एकदा हे कट करून घ्यायचं इकडे. जसं या पद्धतीने आपले हे शोल्डर इथे जोडून झालेले आहे. हे दोन्ही साईडचे पार्ट आपण इथे जोडून घेतलेले आहे. बटन पट्टीचा आणि हा काचपट्टीचा असं या पद्धतीने जोडून घेतलं आपण याला. ते पार्ट आपले इथे जोडून झालेले आहे. याच्यानंतर आपण आता याला
बाईचा पार्ट कसा जोडायचा ते बघणार आहे. या पद्धतीने आपण आता हे आपलं जोडून झालेलं आहे बॅक साईडला फ्रंट पार्ट. आता आपण हे मागचा पार्ट आणि पुढचे हे 2 पार्ट आपण इथे जोडून घेतलेले आहे. शोल्डर यांचे जोडून घेतलेले. जोडून तयार झालेलं आहे आपलं हे आता. त्याच्यानंतर आपल्याला याचा स्वेटरचा गळा करायचा आहे. हा असा इकडे व्ही शेपचा आणि हा इकडे असा गळा विणत घ्यायचा आहे आपल्याला आता इथे. आता सुरुवातीला आपण आधी याचे टाके उचलून घेणार आहे. आता आपण गळा विणण्यासाठी आपण इथे 10 नंबरच्या सुया घेतलेल्या आहे मी. 10 नंबरच्या सुयांवर आपण गळ्याची बॉर्डर करणार आहे. तर आता याचे गळ्याचे टाके कसे उचलायचे ते बघू आपण. आता आपण इथून गळ्यापासून सुरुवात करणार आहे. आधी हे बॉर्डरचे टाके उचलून घेऊ आपण आणि हे टाके असे इथून आणि हे बॉर्डरचे उचलायचे आपल्याला टाके. हे उचलून घ्यायचे, मग हे आणि मग हे. आता कसे उचलायचे ते बघू आपण. इथे 10 नंबरची सुई घेतलेली आहे. आता हे जे आपल्याला वेण्या दिसतंय प्रत्येक याच्यातून आपण एक एक टाका उचलत घेणार आहे. ही अशी सुई टाकायची इथे आणि हा जो दोरा आहे असं असं करून आपण इथे गाठ टाकायची इकडे. असं आपण वरती काढलं. वरती काढल्यावर याला इथे कट मारून घ्यायची. याचं वर काढलं आपण आणि त्याच्यानंतर आपण परत पुढची जी चैन आहे त्या चैन मध्ये टाकायचं. असं आपण जी वेणी आहे ह्याच्यात टाकायचं दोरा आणि दोराचा इकडने याच्यावर चढवायचं. असे आपण आता हे टाके उचलत घेणार आहे इथून. परत ही पुढची जी चैन आहे चैन मध्ये टाकायचं. असं साखळीत टाकलं. परत हा दोरा इकडने चढवायचा आणि असं करून टाका चढवायचा. परत पुढची साखळी घ्यायची अशी आणि परत हा दोरा त्याच्यावर चढवायचा. परत बाहेर काढायचा. आता परत पुढची साखळी. अशा आता आपण पूर्ण बॉर्डरचे पण टाके उचलतोय आणि गळ्याचे पण, म्हणजे पूर्ण गळाच येतोय आपला आता व्ही शेपचा. असे परत पुढची चेन घ्यायची. असे आता आपण पूर्ण गळ्याचे टाके उचलून घेऊ. असे या पद्धतीने आपण आता हे गळ्याचे पूर्ण हे टाके असे या सुईमध्ये उचलून घेणार आहे. आता आपले इथे पूर्ण टाके असे उचलून झालेले. या पद्धतीने हे आपण बॉर्डरचे पण टाके उचलून घेतले. बॉर्डर पासून सुरुवात केली आपण
आणि पूर्ण हे असे शोल्डर पण घेतले त्याच्यामध्ये, मागचा गळा आणि परत दुसऱ्या साईडची बॉर्डर पर्यंत, म्हणजे पूर्ण आपण गळा आणि दोन्ही पार्ट पुढचे असं टाके आपण आता हे उचलून घेतलेले आहे. म्हणजे पूर्ण एकाच सुईमध्ये आपण हे टाके उचलून घेतलेले. त्याच्यानंतर आपल्याला याची बॉर्डर विणायची आहे. त्या बॉर्डर विणताना एक टाका सरळ एक टाका उलट असं विणायचं आहे आपल्याला. आता आपण हे जेवढे पण टाके उचलून घेतलेले तेवढे सगळे टाके आपण विणत घेणार आहे. आता जसे आपण बाह्यांची बॉर्डर याची बॉर्डर केली, स्वेटरची बॉर्डर विणली, तशीच त्याच पद्धतीने एक टाका सरळ आणि एक टाका उलट असं विणायचंय. असं या पद्धतीने आपण ही बॉर्डर विणत घेणार आहे. हे पहा, आता आपण इथे एक टाका सरळ एक टाका उलट असं याची ही बॉर्डर इथे विणून घेतलेली आहे. 10 सुयांची बॉर्डर विणून घ्यायची ही. असं या पद्धतीने बॉर्डर विणलेली आपण पूर्ण जेवढे पण टाके आपण उचललेले होते ते पूर्ण इथे बॉर्डर विणून घेतलेली आहे. आणि इकडे काचपट्टीच्या साईडने इथे काच पाडून घेतलेली आहे. जसं अगोदर ज्या पद्धतीने काच पाडलेला होता त्याच पद्धतीने इथे काच पाडून घेतलेली आहे. 10 सुयांची बॉर्डर करून घ्यायची आणि त्याच्यानंतर टाके बंद करून घ्यायचे. जसे आपण टाके बंद करतो त्याच पद्धतीने एक टाका सरळ एक टाका उलट असं विणून टाके हे बंद करून घ्यायचे. उलट टाका उलट विणायचा, परत दोरा मागे सरळ टाका सरळ विणायचा आणि याच्यातून हा टाका काढून घ्यायचा. आणि टाके जसे असले तसेच बंद करायचे आपण. आता परत पुढचा हा उलट आहे, दोरा पुढे घ्यायचा आणि हा उलट विणायचा आणि हा टाका त्याच्यातून काढून घ्यायचा. असं या पद्धतीने आता आपण हे पूर्ण टाके इथे बंद करून घ्यायचे. ते बंद करून घेऊ आपण. हे पहा, आता आपण हे या पद्धतीने हे टाके सगळे बंद करून घेतलेले पूर्ण. जेवढे टाके उचललेले ते तेवढे आपण 10 सुयांची बॉर्डर केली, एक टाका सरळ एक टाका उलटची आणि मग टाके बंद करून घेतले. आणि या पार्टला इथे आपण बॉर्डर करता करताच इथे काच पाडून घेतलेला आहे. आता हे आपण गळ्याची आपली ही बॉर्डर म्हणजे आपला हा गळा इथे तयार झालेला आहे. असं या पद्धतीने 10 सुयांची बॉर्डर विणून घेतली आपण आणि हे तयार झालेलं आहे. हे पहा, अशी या पद्धतीने आपला हा जो स्वेटरचा वरचा गळा आहे व्ही शेपचा तो आपण इथे तयार करून घेतलेला आहे. छान अशी बॉर्डर याची आपली विणून तयार झालेली अशी. त्याच्यानंतर आपण याला बाई जोडायची राहिलेली इकडे, बाई कशी जोडायची ते बघणार आहे.